पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी 21 जुलैला मतदान। पूर्व भागातील नावाजलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या 25 विश्वस्त पदांसाठी पंचवार्षिक निवडणूक लागली आहे। शनिवारी तारीख 13 अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 जणांनी अर्ज मागे घेतले। तरीही 25 जागांसाठी 31 अर्ज राहिल्याने 25 विरुद्ध 6 असा सामना रंगणार आहे। यासाठी रविवारी दिनांक 21 जून रोज मतदान होणार आहे। या संस्थेच्या नवीन विश्वस्त निवडीसाठी ही निवडणूक होत आहे। या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। आक्षेप व सुनावणीनंतर 4 जुलै रोजी 966 मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे। या निवडणुकीसाठी एकूण 83 अर्ज दाखल झाले आहेत। त्यापैकी 9 अर्ज बाद, उर्वरित 74 अर्जांमधील 2 अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या सोडून 69 अर्ज शिल्लक होते। त्यापैकी 30 जणांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज काढून घेतले। मात्र 6 उमेदवारांनी अर्ज काढून घेण्यास नकार दिल्याने निवडणूक लागली आहे। हे आहेत उमेदवार। या निवडणुकीसाठी दशरथ गोप, व्यंकटेश आकेन, प्रभाकर आरकाल, पांडुरंग दिड्डी, संगीता इंदापुरे, रामदास इप्पाकायल, मधुकर कट्टा, गोवर्धन कमटम, हरीश कोंडा, श्रीनिवास कोंडी, नागनाथ गंजी, अंबादास गज्जम, गणेश गुज्जा, विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीधर चिट्ट्याल, अशोक चिलका, श्रीनिवास जोग, रमेश बोद्दुल, दत्तात्रय यन्नम, नरेश श्रीराम, नागनाथ श्रीरामदास, मल्लिकार्जुन सरगम, तर अपक्ष म्हणून अजय अन्नलदास, उमेश आडम, नागबाबू कुडक्याल, बालाजी जक्का, दयानंद कोंडावत्तिनी व गोवर्धन बोडा हे उमेदवार आहेत। 25 जणांना कपबशी चिन्हे। या निवडणुकीत 25 जणांचा उत्कर्ष पॅनल विरुद्ध अपक्ष 6 उमेदवार असा सामना रंगणार आहे। यामध्ये सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे उत्कर्ष पॅनल तयार करण्यात आले आहे। या 25 जणांना कपबशी हे एकच चिन्ह मिळाले आहे, तर विरोधकांची संख्या कमी असल्याने पॅनल तयार न झाल्याने प्रत्येकाला स्वतंत्र चिन्ह देण्यात आले आहे। यामध्ये विमान, कपाट, जीप, शिलाई मशीन, नारळ, ऑटो रिक्षा अशी चिन्हे वाटण्यात आली। 7 लोकांना नवीन संधी दिलेली आहे। 7 लोक। सभासदांना काय आवाहन करतात? सभासद कशासाठी निवडून जा हे चित्र गेल्या 5 वर्षात, गेल्या 15-20 वर्षात आम्ही बदललेलं आहे। त्यामुळे तुम्हाला लोकांना बी माहिती आहे आणि सभासदांना माहिती आहे। त्या यावेळी प्रतिसाद मिळता माघार घेण्याची कल या आमच्या उमेदवारी आमच्याकडनं घ्यावं असे अनेक सभासदाचे, पण शक्यतो सर्व उमेदवार न करता आम्ही शक्यतो सर्वांना सामावून न घेता असं होत नाही, पण सामावून घ्यायचा जास्तीच प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं आम्ही एक 7-8 उमेदवारांना नवीन चेहरे देऊ शकलो। यापुढे बी असंही होत राहील, प्रत्येक वेळेस जुने नवीन मुळंच संगम होत राहील याची